T20 वर्ल्ड कपमध्ये कट्टर शत्रू पाकिस्तानला पराभूत करून आपल्या मोहिमेला सुरुवात करणाऱ्या धोनी आणि कंपनीचा आगामी मुकाबला गतविजेत्या वेस्ट इंडिजशी असणार आहे। बऱ्याच दिवसांनी विजयी ट्रॅकवर परतलेल्या टीम इंडिया समोर विजयाची मालिका कायम राखण्याचं आव्हान असेल। पाकिस्तानला नतमस्तक व्हायला भाग पाडल्यानंतर आता टीम इंडिया समोर गतविजेत्या विंडीजला पराभवाचा धक्का देण्याचं आव्हान असेल। गेल्या काही दिवसांपासून खराब कामगिरीतून जात असलेल्या टीम इंडियाने पाकिस्तान विरुद्ध जरा चांगली कामगिरी केली। विशेष म्हणजे भारतीय बॉलर्सने जरा बरा खेळ केला। त्यांची हीच लय विंडीज विरुद्धही कायम राहो अशीच इच्छा भारतीय क्रिकेट फॅन्स बाळगून असतील। अमित मिश्रा, आर अश्विन आणि रवींद्र जाडेजाला आपल्या फिरकीची जादू कायम राखावी लागेल। याशिवाय मोहम्मद शमी आणि भुवनेश्वर कुमारला स्वैर मारा टाळावा लागेल, कारण ख्रिस गेल सारखा तडाखेबंद बॅट्समन क्लिक झाल्यास तो स्फोटक इनिंग खेळू शकतो। म्हणूनच त्याला रोखण्याचं प्रमुख आव्हान भारतीय बॉलर समोर असेल। रोहित आणि धवनवर भारताला चांगली पायाभरणी करून देण्याची जबाबदारी असेल। मिडल ऑर्डरला कोहली, रैना पुन्हा धमाका करतील अशी अपेक्षा बाळगूयात। तर सिक्सर किंग युवीला सूर गवसो अशीच प्रार्थना भारतीय क्रिकेट फॅन्स करत असतील। विंडीजचा स्पिनर सुनील नरेनकडून भारतीय बॅट्समनला सर्वाधिक धोका असेल। विंडीजबाबत बोलायचे झाल्यास ख्रिस गेल बरोबरच डॅरेन सॅमी, ड्वेन ब्रॉवो सारखे ऑलराऊंडर आणि मार्लन सॅम्युअल सारखे बॅट्समन त्यांच्याकडे आहेत। विंडीज हे गतविजेते आहेत। याशिवाय दोन्ही प्रॅक्टिस मॅचमध्ये त्यांनी इंग्लंड आणि श्रीलंकेविरुद्ध विजय मिळवले आहेत। यामुळेच धोनी आणि कंपनीला विंडीज टीमला गांभीर्यानं घ्यावंच लागेल। तर दुसरीकडे विंडीज टीम आपल्या अभियानाची सुरुवात विजयाने करण्यासाठी आतुर असेल। यामुळे भारत आणि विंडीज दरम्यानची लढत रंगतदार होईल अशी आशा आहे। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।